इथे आपण हे 3 किलो आवळे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे। एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्ध्याला वर असं पाणी त्या भांड्यात घ्यायचे आणि ते गॅसवर उकळायला ठेवायचे आणि त्याच्यात अर्धा चमचा मीठ घालायचे आणि छोटा अर्धा चमचा हळद घालायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवून हे पाणी खळाखळा उकळून घ्यायचे। आता हे पाणी उकळलेलं आहे, आपण झाकण काढून बघूया। तेव्हा हे पाणी खळाखळा उकळते। आता जी आवळं आपण धुवून घेतलेली होती तर ती या पाण्यामध्ये घालायची आहेत। सगळे आवळे असे या पाण्यामध्ये घालायचे आणि एक 10 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचे। आवळं पाण्यामध्ये घातलेले आहेत, ही थोडी हलवायची आणि 10 मिनिटं चांगली उकळून घ्यायची। 10 मिनिटं झालेत, हे आवळे आपले उकळतेत। आवळे चांगले शिजलेले आहेत। जास्त आवळे चांगले शिजले की अशा ह्या चिरा पडतात। आता हे गॅस बंद करूया आणि त्यातील आवळे आधी एका भांड्यात काढू आणि मग एका गार व्हायला ताटात पसरू। हे काय मी हे थाळीमध्ये असे थंड व्हायला पसरलेले आहेत, हे असे पसरायचे। आता गार झालेले आहेत तर असे हे आवळे सगळे सोलून घ्यायचे आहेत। त्यातले बिया काढून त्या अशा पाकळ्या पाकळ्या करून सगळे आवळे असे सोलून घ्यायचे। काय काय आवळ्यांना चीर पडलेली असते आणि काय काय आवळे असे मधी दाबले की त्याला अशी चीर पडते। असे करून सगळे सोलून घ्यायचे। असे अशा ह्या सगळ्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। इथे आवळे सगळे सोलून घेतलेले आहेत, त्याच्या पाकळ्या रिकाम्या केल्यात। आता आपण इथे 4 टेबलस्पून लिंबाचा रस त्याच्यावर घालायचा आहे आवळ्यावर आणि इथे 3 किलो आवळे आहेत तर 3 किलो साखर घ्यायचे। जर आवळे आंबट असतील तर 3 किलो घ्या, आंबट कमी असतील तर 2.5 किलो घ्या। इथे मी 3 किलो साखर घातलेली आहे आणि याला हातानेच असं हळूवारपणे सगळं मिक्स करायचं आहे। आवळे आणि साखर अशी सगळी मिक्स व्हायला पाहिजे। ह्याला चमचा उलातनं काय लावू नका, त्यामुळे फोडी मोडण्याची शक्यता असते। हातानेच असं हलवायचं आहे आणि एकसारखं करायचं आहे। हे बघा इथं मी एकसारखं करून घेतलेलं आहे। तर आता हे 3 दिवस आपण असं ठेवायचं, पण ते आता आज रात्री आपण हे मी झाकून ठेवणार आहे। आता हे आज रात्री मी ठेवणार आणि उद्या सकाळी हे सगळं साखर थोडी वितळलेली असते। इथं हे मी झाकून आता असं आज रात्रभर ठेवणार आहे आणि आता हे सकाळी असं त्यातली साखर विरघळलेली आहे, पण सगळी विरघळलेली नसते, त्यामुळे हे मधून मधून आपण हे सारखं हलवायचं आहे। आता हे मी सकाळी हलवत आहे, असं त्या दिवशी दिवसभर असं 2-4दा असं मध्ये मध्ये हलवायचं आहे। मी ॲल्युमिनियमच्या भांड्यात साखर विरघळायला ठेवलेली, त्यात हे सकाळी उठून मी हे 2 स्टीलच्या भांड्यातनी हे अर्ध अर्ध करून ठेवलं आहे। हे 3 दिवसानंतर सगळी साखर विरघळलेली आहे। आता काय करायचं, एक जाळीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्याखाली एक मोठं भांडं ठेवायचं जाळीच्या भांड्याखाली आणि हे सगळे आवळे त्या जाळीमध्ये गाळायला ठेवायचे। एवढं असं हे त्याचा रस खाली पडतो पाक आणि असं हे गाळून 2 दिवस उन्हात वाळत घालायचे आहेत। हे 2 दिवस हे आवळे मी उन्हात वाळून घेतलेले आहेत। हे चांगल्या प्रकारे कोरडे झालेले आहेत। आता काय करायचं, बारीक साखर घ्यायची आणि त्या आवळ्यावरनी टाकायची आहे। ह्याचं प्रमाण नाही आहे, तुम्हाला जसं गोड हवं तसं तुम्ही साखर घालू शकता आणि ही साखर सगळ्या आवळ्यांना लावून घ्यायची। अशी सगळ्या आवळ्यांना लावून घ्यायची। तर आता ही आपली आवळा कँडी तयार झालेली आहे। तुम्हाला ही आवळा कँडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा। माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा। चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये। धन्यवाद।